अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवरनं काँग्रेसने नागपूर जिल्ह्यात मोठे आंदोलन छेडले आहे। रामटेकमधून रामभक्त आस्था जागरण यात्रा काढत काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी व्यवहाराच्या निषेधार्थ नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रामटेक येथून रामभक्त आस्था जागरण यात्रा काढण्यात आली। ही यात्रा माजी मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली। यात्रेची सुरुवात रामटेक गडावरील श्रीराम मंदिरात पूजा अर्चना करून करण्यात आली। यावेळी माजी वित्तमंत्री राजेंद्र मोडक, माजी मंत्री सुनील केदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रामटेक गडावरून निघालेली यात्रा गांधी चौकात पोहोचली। तेथे प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले। यानंतर ही यात्रा मणसर, टेकाडी आणि कन्हान मार्गे कामठी येथे पोहोचणार असून तेथे यात्रेचा समारोप होणार आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार श्यामकुमार बर्वे यांनी अयोध्येतील कथित देणगी व्यवहाराच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे। राम भक्त आस्था जागरण यात्रेमध्ये आज हजारो भाविक उपस्थित झालेले आहे। एक हाक आम्ही रामटेकच्या गडमंदिराकरिता मारलेली होती, त्याबद्दल हजारो संख्येनं इथं रामटेक लोकसभेमधून संपूर्ण नागपूर जिल्ह्यामधून आज इथं हजारो लोक उपस्थित झालेले आहे। त्याचे कारण ज्याप्रमाणे अयोध्येच्या राम मंदिर मध्ये जी लूट झालेली आहे, चोरी झालेली आहे, जो भ्रष्टाचार झालेला आहे, त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जे दुखलं आहे त्याचा एक प्रतिसाद म्हणून आज इथं लोक दिसत आहे। कारण ज्यांनी प्रभू श्री रामचंद्र या नावावर या देशामध्ये मतदान मागितलं, सरकार स्थापन केली, मंदिरचा शिलान्यास केलं, त्याचा श्रेय घेतलं, परंतु चोरीवर, भ्रष्टाचारावर एक शब्दही तोंडातून काढायला तयार नाही आहे। त्याबद्दलचा आक्रोश म्हणून आज इथं सर्व जनता इथं उपस्थित झालेली आहे। आणि रामटेक गड मंदिरचे जे विधेयक पारित केलेलं आहे आणि त्यामध्ये जे राजकीय लोकांच्या हातात हा मंदिर देण्याचा पाप करण्यात आलेला आहे, म्हणजे यांची मनशा काय आहे, यांच्या तोंडामध्ये प्रभू श्री रामचंद्र नाव असते पण कर्म पूर्ण रावणाचे आहे हे सिद्ध झालेलं आहे। आणि त्याच भावनेपोटी आज सर्व भाविक भक्तगण इथं उपस्थित झालेले आहे, एकत्रित झालेले आहे आणि सरकारला बाध्य करणार आहे की अयोध्या राम मंदिर मध्ये आणि रामटेकच्या गड मंदिर मध्ये जे पाप करण्याचा कृत्य आपण करत आहे त्याला कुठेतरी आळा घालण्याकरता सर्व भाविक भक्त इथं उपस्थित झालेले आहे। तसेच रामटेक गड मंदिराच्या संदर्भात स्थानिक आमदारांवरही त्यांनी निशाणा साधला आहे। काँग्रेसने केलेले आरोप हे राजकीय स्वरूपाचे असून संबंधित पक्षांकडनं यावर अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे। राम मंदिराशी संबंधित कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे। या प्रकरणावर पुढे काय घडामोडी होतात आणि संबंधित यंत्रणाची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।